नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसातून मी आज व्हिडिओ शूट केला आहे ना, तुमच्यासोबत शेअर करते. खूप दिवस झालं माझं मनच होत नव्हतं व्हिडिओ शूट करायचं. बाकी काहीच असं रिझन नव्हतं, काही प्रॉब्लेमसुद्धा नव्हते. पण मध्ये काय झालं ना, व्हिडिओसाठी गॅप पडला आणि नंतर ना मग जेव्हा मी परत स्टार्ट केलं होतं ना, त्यावेळेस मला इतकं म्हणजे मनापासून ते सगळं करायची इच्छाच होत नव्हती. आणि चला म्हटलं आता बस झालं, किती दिवस अजून सुट्टी घ्यायची. 8-10 दिवस झालं व्हिडिओज केले नव्हते. आणि मी शूट पण करत होते बरं का, मधून 2-3 दिवस मी शूट करत होते. पण एडिटिंगला, व्हॉइस ओव्हरला पण वेळ भेटत नव्हता, मन पण लागत नव्हतं. मग ते सगळे व्हिडिओ डिलीट केले आणि आजपासून एक नव्यानं सुरुवात करते. रोजच्या रोज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जे तुम्ही प्रेम देताना, जेव्हा मी व्हिडिओ शूट करत नाही त्यावेळेस तुमच्या कमेंट येतात ना, त्यावेळेस मला असं वाटतं की नाही, आपण ह्या सगळ्यांना सवय लावून ठेवली आणि आपणच असं मधूनच सगळ्यांना सोडून द्यायचं, ते काय मनाला बरोबर वाटत नव्हतं. म्हणून परत जिद्दीनं सुरुवात केली आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडलाच ना तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. आज संध्याकाळपासून मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली होती. म्हटलं चला आता संध्याकाळचं जे काही रुटीन असते ते तुमच्यासोबत शेअर करते. 5 नंतरनं मी माझ्या परत कामांना सुरुवात करत असते. म्हणजे 2 वाजता माझी सगळी कामं आवरतात, 1:45पर्यंत. धनुषला आणायला जाईपर्यंत सगळं आवरून घेत असते मी. त्याला घेऊन आलं की त्याचं आवरून देते आणि जरा वेळ आरामच करते, म्हणजे निवांतच बसून असते. मग 5ला परत कामांना सुरुवात करते. तर आज धनुष झोपला होता, खूप दिवसातून आज धनुष दुपारचा झोपला होता, कारण मी पण झोपले होते. आणि मग अंगावरती ब्लँकेट वगैरे घेतलं होतं मस्त, कारण इतकी थंडी आहे ना, म्हणजे शब्दात पण सांगू शकत नाही. फरशी पण एवढी थंड पडते. तुमच्या इकडे पण अशीच थंडी आहे का, मला नक्की सांगा. आणि आम्हाला काही थंडी सहन होत नाही, त्याच्यामुळे मस्त ब्लँकेट वगैरे घेऊन झोपलो होतो आम्ही दोघे पण. तो उठायच्या आधीच मी उठले होते आणि मी चहा वगैरे घेतला आणि धनूला उठवलं. त्याच्यानंतर त्याला पण चहा आणि दूध प्यायला दिलं. मग असे जसं तुम्ही बघितलंच असेल, त्यावेळेस माझी वेगळीच बडबड सुरू होती, त्यामुळे तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडेच असेल बहुतेक. त्याला उठवलं, त्याला चहा आणि दूध गरम करून दिलं आणि बेडवरचा जो काही पसारा होता ना तो सगळा आवरून घेतला. त्याची खेळणी वगैरे असतात संध्याकाळच्या टायमिंगला बेडवरती. संध्याकाळच्या वेळेला माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की हे ऑफिसवरून घरी यायच्या आधी मला माझं सगळं घर पूर्ण आवरायचं असतं. त्यांना ऑफिसमधलं थोडंसं मानसिक टेन्शनसुद्धा असतं किंवा दिवसभर थकलेलेसुद्धा असतात. मग ज्यावेळेस आपला माणूस घरामध्ये येतो ना, तेव्हा घर शांत, प्रसन्न बघून त्यांच्या मनाला पण खूप जास्त प्रसन्नता लाभते. त्याच्यामुळे ना मग मी जास्तीत जास्त प्रयत्न करून संध्याकाळचं हे असं टायमिंगच ठेवलेलं आहे की त्या वेळेत आपली सगळी कामं आवरलीच पाहिजेत आणि ते आल्यानंतर मग थोडाफार वेळ त्यांनासुद्धा देता आला पाहिजे. आणि मग त्यावेळेत मनसोक्त गप्पासुद्धा मारून होत असतात. घरातलं सगळं माझं आवरून झालं आणि त्याच्यानंतरनं मग मी धनुषला होमवर्क करायला बसवते, कारण तो दिवसभर म्हणजे 2 वाजता तो स्कूलमधून येतो, आम्हाला घरी यायला 2:30 वाजतातच. मग तो घरी आल्यानंतरनं थकलेला असतो, त्याच्यामुळे तो काय करत नाही होमवर्क वगैरे. मग जो काही हा वेळ असतो ना, म्हणजे 5:30 पावणे 6च्या दरम्यान मी त्याला होमवर्क घ्यायला बसवते आणि त्याची इतर नाटकं सुरू होतात की मम्मी नाही मला करायचं. आधी ना धनुष होमवर्क करायला अजिबात त्रास देत नव्हता, पण आता काय झालं आहे ना, हिंदी सब्जेक्ट वाढला आहे, त्याच्यामध्ये 4 लाईनमध्ये ABCD आहे, तर ते त्याला अजून जमत नाही आहे. म्हणजे आता स्कूल सुरू होऊन बरेच दिवस झाले, पण त्याला ABCD काढता येते, पण 4 लाईनमधले अजून काढता येत नाही आहे. त्याच्यामुळे ना त्याला तो इंटरेस्टच राहिला नाही की मी आता होमवर्क सगळा करून घेईल म्हणून. आणि मी जबरदस्तीने त्याला म्हणते की नाही, मी तुझा हात पकडणार, आता तू स्वतः काढून घे म्हणून. पण त्याला खूप जीवावरती येतं की नाही, मला हे जमत नाही आहे, मग मी काढणारच नाही. आणि जेव्हा त्याची मनापासून इच्छा असते ना की नाही मला हे काढायचंच आहे, त्यावेळेस मग तो आपजोकं सगळंच काढून घेत असतो, पण काही वेळेला खूप जास्त त्रास देतो. आता त्याचं नुसतं होमवर्क घेत बसायचं म्हटलं तर ना असं वाटतं की ही कामं पडली आहेत, ती कामं पडली आहेत, किंवा स्वयंपाकच बनवायचा आहे, मग जेवणात काय बनवायचं, असं मनामध्ये 1000 प्रश्न सुरू असतात. त्यावरती म्हटलं चला आपण लसूण सोलत बसूयात. आणि मी सांगते तुम्हाला, म्हणजे फ्रीजमध्ये जास्त लसूण सोलून ठेवायचंच नाही, म्हणजे मी तर आता ते सगळं अवॉइडच केले. पण आज मला काहीच माझं मन लागत नव्हतं, म्हणून मग मी लसूण सोलायला घेतला होता. नाहीतर असं मी फ्रीजमध्ये लसूण वगैरे सोलून ठेवत नाही. ह्याच्या आधी मी आठवड्याचा मसालासुद्धा काढून ठेवायचे, पण आता तेही बंद केले, कारण फ्रीजमधल्या वस्तू आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत ते आत्ता मला समजायला लागलं. आणि खूप दिवसाचं असं लसूण खोबरं करून ठेवणं, मसाला करून ठेवणं ते आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नाही आहे. मला पित्ताचा भरपूर त्रास व्हायला लागला होता, म्हणून मी ते सगळं अवॉइड केलं. आणि माझ्यानंतरनं काय माहिती नाही, ह्यांना पण कधी काळी त्रास होईल म्हणून मग मी सगळं थांबवलं आहे. आणि जे काय आहे ना ते फ्रेश करूनच खायचं. आता हे खूप दिवस झालं माझं असंच चाललं आहे. आता खूप दिवस झालं मी व्हिडिओ पण नाही ना टाकला असं मसाला वगैरे करून ठेवलेल्याचा. जर तुम्ही करत असाल ना तर तुम्ही पण नका करू, असं मी सांगेल. वेळात वेळ काढून आपण म्हणजे एवढ्या भाज्या वगैरे फ्रेश आणतो आणि मग ते शिळं ठेवून खायचं, मग तेही बरोबर नाही वाटत, म्हणून मग मी ना हे करते.
नेहमीच फ्रेश काढून मग भाज्या वगैरे बनवत असते. आता काल काय झालं होतं माहिती आहे का, काल पुरणाची पोळी बनवली होती आणि आमटीचा थोडासा मसाला शिल्लक राहिला होता. टाकून देणं पण योग्य वाटत नव्हतं आणि मी तर तेवढाच मसाला काढला होता. पण छोट्याशा टोपामध्ये आमटी बनवली ना, म्हणून मला जास्त मसाला लागलाच नाही आणि जे आपण आमटीचं ते येळवणी असतं ना, ते सुद्धा जास्त होतं. म्हणून मग मी थोडासा मसाला ठेवला होता, म्हणजे 3-4 चमचे भरतील एवढाच माझ्याकडे मसाला होता. तर चला म्हटलं त्याच मसाल्यामध्ये ना मी मला जी भाजी बनवायची ना ती बनवून घेते. मम्मी आत्ता आली होती ना, तेव्हा तिने गावाकडून मस्त काळा घेवडा आणि पावटा आणला होता आणि दोन्ही थोडं थोडंसंच होतं, कारण इथं आणल्यानंतर ना त्या आतल्या शेंगाणा खूपच जास्त खराब निघाल्या. म्हणून मग जेवढं होतं तेवढ्यामध्येच मी थोडंसं काढून ठेवलं, अर्धा अर्ध करून घेतलं सगळं. उद्याच मला भात पण बनवायचा आहे ह्याचा, म्हणून भातासाठी सेपरेट काढून ठेवलं आणि ह्याची आत्ता मिक्स भाजी बनवावी म्हटलं. लोखंडी तव्यामध्ये ही भाजी बनवायला घेतली होती आणि खूप दिवसातून आम्ही काळा घेवडा खाणार होतो. मला काळा घेवडा एवढा आवडतो ना, म्हणजे ओला जो काळा घेवडा असतो ना तो खूप जास्त आवडतो. इथे सगळे मसाले टाकून घेतले आणि माझ्याकडे आत्ता चिकन मसाला अवेलेबल नव्हता, म्हणून मग मी शाही गरम मसाला वापरला. हा मसालासुद्धा मला अजिबात म्हणजे वापरायला आवडत नाही, कारण त्याची टेस्ट खूप वेगळी लागते. तरी पण म्हटलं आता काहीतरी फ्लेवरसाठी आपल्याला हे टाकावंच लागणार आहे, म्हणून मग मी टाकलं. आपला कांदा लसूण मसाला जो असतो ना तो चिकन मसाला नव्हता, सॉरी, शाही गरम मसाला, लाल तिखट, थोडंसं जिरं, हळद टाकून मसाला छान भाजून घेतला तेल सुटेपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये ना मी जे आपले काळे घेवडे आणि पावटा होता तो टाकला. मी मगाशीच म्हटलं ना की खूप दिवसातून आम्ही ही भाजी खात होतो आणि मला असं वाटत होते की थंड जर पाणी टाकलं तर भाजीची चव 100% जाणार. इथं थोडंसं गरम पाणी केलं आणि एकदम कोमट आणि मग ते भाजीमध्ये टाकलं. जेवढं आम्हाला म्हणजे हवी भाजी तेवढीच. कालची कटाची आमटीसुद्धा शिल्लक होती, म्हणून मग मी ना थोडंसंच भाजी बनवत होते. आता ही आटून खूप कमी होणार होती, म्हणजे शिजायला ह्याला खूप जास्त वेळ लागतो आणि मी शिजताना ह्याच्यावरती झाकंसुद्धा ठेवत नाही. म्हणून वरून छान मस्त कोथिंबीर भुरभुरून टाकली आणि भाजी काढण्यासाठी एकीकडे ठेवून दिली आणि एकीकडे म्हटलं भात लावून घ्यावा. कटाची आमटी असल्यामुळे ना भात खायची खूपच जास्त इच्छा होत होती, कारण कटाची आमटी थोडीशी शिळी झाल्यानंतर ना खूप टेस्टी लागते. इथे ना आमच्या दोघांसाठीच फक्त थोडासा भात लावून घेतला आणि किती जरी थोडासा म्हटलं ना तरी शिल्लक राहायचं तो राहतोच. हे असं असतंय संध्याकाळचं, म्हणजे एकीकडे भात भाजी टाकायची, निवांत बसायचं. त्यावेळेत म्हटलं तरी मी दोनचा होमवर्क घेत असते मग, आणि मग जे काही छोटी मोठी कामं असतील ती पण करत असते आणि जास्त वेळ नाही लागत मला संध्याकाळच्या स्वयंपाकाला, अर्धा-पाऊण तास बस होतो. ते पण थांबून थांबून करावं लागतं, कारण भाकरी हे आल्यानंतरच मी मग बनवत असते नेहमी, कारण गरम गरम भाकरीच खूप छान लागतात. आणि इथं माझ्याकडचे जे तांदूळ होते ना, म्हणजे मी ज्या काही मला वस्तू लागतात त्या मी वरती इथं क्रोकरीच्या इथं ठेवलेल्या आहेत, त्यातले तांदूळ संपले होते, म्हणून मग म्हटलं तांदूळ भरून ठेवावं आहे टायमिंग तर. आणि किराणा माल भरला होता तरी पण संपत आले. आता आलेच महिन्याच्या एंडिंगच आलं आहे आता परत किराणा सामान भरावं लागेल आणि आता लवकरच मला परत डबा पण स्टार्ट होणार आहे, त्याच्यामुळे जे काय कडधान्य वगैरे आहेत ना ती सुद्धा सगळी भरायची आहेत. तर चला, इथं मी मस्त असं भरून ठेवलं आणि भात भाजी शिजते तोपर्यंत मी आता निवांत बसते. धनुषचा सगळा होमवर्क करून झाला, मग मी त्याला घेऊन गॅलरीमध्ये गेले. गॅलरीमध्ये एक नवीन चेंजेस केलेला आहे, ते तुम्हाला कधीतरी दाखवेनच. वरून जो आहे ना तो पत्रा टाकला आहे, कारण एवढ्या 8-15 दिवसात मला गॅलरीने एवढा भरपूर सारा वैताग दिला ना, म्हणजे पूर्ण पाणी गॅलरीमध्ये असायचं पावसाचं आणि नको नको वाटत होतं, कपडे सुकत नव्हते, म्हणून वरून पत्रा टाकून घेतला आहे. आणि ह्या कुंड्या वगैरे अशा लाईनमध्ये ठेवून दिल्यात मी, कारण पावसाचं पाणी जेव्हा आत येत होतं ना सगळं ते कुंड्यांमध्ये पडायचं आणि कुंड्यांमध्ये असा वरून थेंब पडला की लगेच माती खाली फरशीवरती पडायचं. 15 दिवस झालं हेच चाललं होतं, त्याच्यामुळे घरात खूप जास्त दुर्लक्ष होत होतं. म्हणजे घरातला एक जरी कोपरा अस्ताव्यस्त असेल ना तरी मनाचा पण कोपरा खूप जास्त अस्ताव्यस्त होऊन जातो, म्हणून ना मला घरामध्ये अजिबात फ्रेश वाटत नव्हतं. पण चला, आता नवीन एनर्जी आहे घरामध्ये, एक छोटासा बदल, तो पण खूपच सारा बदल करून जातो, म्हणजे मनाला पण खूप छान वाटतं आणि ह्या गोष्टीचा मला इथून पुढे त्रास होणार नाही, त्याच्यामुळे तर मी खूप जास्त हॅप्पी आहे. संध्याकाळी मग मी भाकरी बनवायला घेतली आणि हे भाकरीचं पीठ खूप दिवसाचं होतं आलं आहे, त्याच्यामुळे ना ते भाकरी खूप जास्त चिरटत होत्या, म्हणून एकदमच मी सगळं पीठ मळून घेतलं आणि जे आपलं पोळपाट आहे ना त्याच्यावरती म्हटलं भाकरी थापून घ्यावी. आणि ना असं ताटामध्येच भाकरी थापायला घेतली ना की मग खूप जास्त चिरटत बसते, ते काय व्यवस्थित येतच नाही. आणि भाकरीचा तवा पण इतका मी काळा केला ना तरी पण अजून तो काही व्यवस्थित चालतच नाही आहे, म्हणजे मला कधी भाकरीचा तवा चांगला भेटेल ना ह्या विचारात मी पडली आहे. आत्तापर्यंत इतके सारे तवे घेऊन झाले पण एक पण भाकरीचा तवा मला चांगला लागलाच नाही आत्तापर्यंत. माझी मावशी आली होती ना तेव्हा ती बोलत होती की तू सरळ भाकरी टाकू नकोस, असे तळ हातावरती घेऊन टाक, म्हणजे त्याला भाकरी जेव्हा
तव्यामध्ये टाकतो ना त्यावेळेस फोड येणार नाहीत. पण तसे टाकायला गेलं तर सगळी भाकरी मोडली. परत दुसरी भाकरी बनवली आणि मग मी जशी टाकते ना नेहमीच तशीच टाकून घेतली, पण त्याला पण जास्त फोड आले. आणि जेव्हा भाकरीला असे फोड येतात ना त्यावेळेस आपण सरळ करून जेव्हा भाकरी भाजतो ना तेव्हा भाकरीला अजिबात म्हणजे वेगळीच दिसते, ती भाजूनसुद्धा न भाजल्यासारखी दिसते आणि वेगळीच दिसते. म्हणून मग मी तसा प्रयत्न करत होते, पण ते काय माझ्याकडून सक्सेस झालंच नाही. चला म्हटलं तर असंच बनवून घेऊयात, कारण हे सुद्धा मला कधीच काय म्हणत नाहीत की असं झाले तसं झाले, आहे असं खाऊन घेतात. त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल अशी काही भीती वाटत नाही. तोडकी मोडकी भाकरी बनवून घेतली आणि भाजायच्या टायमिंगला मग असा खूप जास्त प्रॉब्लेम येतो, व्यवस्थित त्या भाजतच नाहीत. इथे आमचा सगळा स्वयंपाक रेडी झाला होता. काळ्या घेवड्याची पावट्याची आमटी, भाकरी, फरसाण आणि मस्त कांदासुद्धा घेतला होता, कारण आमटीसोबत कांदा हा लागतोच. इथे धनुषला पण त्याचं ताट वाढलं होतं आणि धनुषला संध्याकाळची भाकरी खायला आता जीवावरती येते म्हणून सकाळची चपाती त्याला गरम करून दिली होती. आता इथून पुढे ना छोटीशी चपातीचं म्हणजे गोळा ठेवत जायला लागणार आहे, कारण त्याला चपाती खूप जास्त आवडायला लागली आता. मस्त असं आम्ही पोटभर जेवण करून घेतो आता. जेवण झालं की लगेच मी किचनमध्ये आले आणि मग आवरावरी करायला घेतली. माझं जेवण सगळ्यात पहिल्यांदा होत असतं आणि ह्यांचं सगळ्यात शेवटला, म्हणजे खूप वेळ जेवत असतात ते टी व्ही बघत बघत. म्हटलं की मी पटकन येते, किचनवरचं सगळं आवरून घेते आणि भांडे घासायला सुरुवात करते. जेव्हा माझं शेवटचं ताट घासायचं चालू असतं ना त्यावेळेस ह्यांचं मग जेवण होत असतं एकदम निवांत. आणि मला काय असं ताटावरती जास्त वेळ बसायला आवडतच नाही, म्हणून माझं पटपट काम आवरायचं मागं लागलेले असते मी. किचनमध्ये आले, जे काय आपलं काढायचं होतं ना म्हणजे भात वगैरे एक्स्ट्राचा राहतो तो काढून ठेवला आणि लगेचच भांडी क्लीन करायला घेतली. आणि आजही तसंच झालं, जेव्हा शेवटचं ताट मी घासायला घेतलं होतं ना तेव्हा त्यांचं जेवण झालं. रोज संध्याकाळी जेवणानंतर मी भांडी घासायचा जास्तीत जास्त प्रयत्न करते. मध्ये मध्ये काय होत होतं माहिती आहे का, म्हणजे जेवण बनवायला उशीर व्हायचा, त्यामुळे जेवण करायलासुद्धा उशीर व्हायचा आणि मग तिथून भांडी वगैरे कधी घासणार म्हणून मी ठेवून द्यायचे. पण त्याच्यानं खूप जास्त दुष्परिणाम होतात, म्हणजे घरामध्ये कॉक्रोच वगैरे व्हायला सुरुवात होते. आणि माझ्या घरामध्येही तेच झालं होतं, पण आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहेत. आता बरीचशी क्लिनिंग वगैरे सारखी चालू असते. गॅस म्हटलं फक्त आज पुसून घ्यावा, पण कशाचं काय, एवढं नशीब आपलं थोर नाही आहे. गॅस पुसायला गेले, एवढ्या साऱ्या अडचणीत होतं ना, शेवटी सगळंच काढून टाकलं गॅसवरचं. म्हटलं झाला 5 मिनटं अजून एक्स्ट्रा जातील, पण सकाळची कटकट जाईल. आणि एवढा पण काही घाण झालेला नव्हता गॅस, पण मला व्यवस्थित ते असल्यामुळे ना पुसताच येत नव्हतं, म्हणून मग मी सगळंच काढून टाकलं आणि गॅस मस्त असा चकाचक पुसून घेतला. हे संध्याकाळी क्लीन करायला 1 तास लागतो, पण सकाळचं उठल्यानंतरनं जे माइंड फ्रेश होतं आणि एवढ्या एनर्जीनं मी कामं करायला घेते ना, म्हणजे जेवण वगैरे बनवायची, म्हणून मग मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की नाही जाऊ देत, आपल्याला कंटाळा येतोय ना, पण आत्ताचा 1 तास आपल्याला सकाळी खूप छान फ्रेश ऊर्जा देईल. म्हणून मग मी ना संध्याकाळचं हे काम करायला घेतेच. गॅस पण मस्त असा घासून पुसून घेतला. घासायची काही जास्त गरज होत नाही, कारण नुसतं फिरवलं ना कापड तरी पण छान असा क्लीन होऊन जातो. संध्याकाळचा 1 तास पण किती मस्त किचन क्लीन झाले ना, असं वाटते बघत बसावं. आणि जेव्हा संध्याकाळी मी परत पाणी प्यायला येते ना तेव्हा आमची येल्लोवाली लाईट आहे ना ती लावून मी नेहमीच बघत बसते. किचन किती गोंडच दिसतंय ना, आणि असंच रूप डोळ्यांमध्ये सुद्धा साठवून घेते. चला तर मग या छानशा किचनसोबत मी आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.